निकाल हा फार महत्त्वाचा ठरणार आहे। निकालामध्ये बाद कोण होणार, डिस्क्वालिफाय कोण होणार, कोण खरं कोण खोटं, कदाचित ते ठरवू शकतील कागदावर, पण हे माझं ठाम आणि पक्क मत बनलेलं आहे की येणाऱ्या 2024च्या निवडणुकाच ठरवतील की खरं कोण आणि खोटं कोण। गद्दार साठी एक आशेचा किरण म्हणून उद्धव साहेबांचे चिरंजीव आणि स्वर्गीय बाळासाहेबांच्या प्रगल्भ विचारांचा वारसा जपणारा युवा नेतृत्व, महाराष्ट्राच्या समाजकारणाचा, महाराष्ट्राच्या राजकारणाचा सूर्यबिंब म्हणून सन्माननीय आदित्यजी ठाकरे साहेबांच्याकडे आपण मोठ्या आशेने पाहतो। मी साहेबांना विनंती करतो आपण आपले मनोगत या निमित्ताने व्यक्त करावेत। जय महाराष्ट्र। मगाशी येत असताना मागून खरं येणार होतो, ठरलं असंच होतं, आणि नंतर तुम्ही सगळे एवढ्या संख्येने इथे आलेलं पाहिल्यानंतर मी सांगितलं स्टेजच्या मागून घेऊया, कारण मधून चालत आलो तर धक्काबुक्की एवढी होती आणि महिलांना खास करून धक्काबुक्की होते, म्हणून तुम्हाला त्रास नको। पण आज खास करून आपलं अभिनंदन करतो। बरंही वाटतं की एवढ्या मोठ्या संख्येत, मला वाटतं 50% एवढ्या पेक्षा जास्त इथे महिला उपस्थित आहेत, ह्याचा मला आज अभिमान वाटत आहे। इथून आलो असतो तर एवढी धक्काबुक्की झाली असती, मगाच्या कार्यक्रमात तसंच झालं, मधून नेलं आणि मग थोडी ती सगळी सभा विस्कळीत होते। पण महत्त्वाची गोष्ट आज हीच आहे की काल कोल्हापूर हातकणंगले, आज सकाळी होतो, येताना सांगलीत असाच एक मेळावा झाला, कार्यकर्त्यांची बैठक झाली, आणि अर्थात मी नितीनजींना सांगितलं की मला पाटणला परत एकदा यायचं म्हणजे यायचंच आहे, राहू दे पाटणमध्ये यायचंच आहे, कारण आज इथे आल्यानंतर मला ही खात्री पटलेली आहे की ह्याच वर्षी पुन्हा एकदा इथे विजय मेळावा साजरा करायला पण यायला लागणार आहे। हे वर्ष फार महत्त्वाचं आहे। 2024 ची सुरुवात झालेली आहे। सांभाळा, तिथे वायर वगैरे आहेत, निवडणुकीला उभे राहिल्यासारखे राहिलात तुम्ही, वरती पडू नका नुसतं। 2024चं वर्ष फार महत्त्वाचं आहे। जगभरात साधारणपणे 60 ते 64-65 देश हे निवडणुकीला सामोरी जात आहेत, पण सगळ्यांचं लक्ष आपल्या भारतावर लागलेलं आहे की आपण आपल्या निवडणुकीत काय करणार। लोकसभेची निवडणूक ही एप्रिलमध्ये लागू शकते, मे मध्ये लागू शकते, असं ऐकण्यात येत आहे की कदाचित त्यांना सगळ्या तारखा बिरखा बघून निवडणूक स्वतःसाठी थोडी जवळ घ्यायची, वेळ अजून खेचून घ्यायची, एप्रिलच्या आधीच घ्यायची। काल परवाकडे मला वाटतं CBSEच्या शाळांच्या परीक्षा पण त्यांनी लवकर खेचून घेतलेल्या आहेत। हा सगळा जरी प्रकार होत असला तरी महाराष्ट्र म्हणून आपल्याला विचार करायचा आहे की आपण कुठच्या बाजूने मतदान करणार आहोत। आज ज्या क्षणी मी बोलत आहे, मुंबईत विधान भवनात आपल्या विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे जजमेंट देत आहेत, नाही थांबला तरी चालेल, कॅन्डिडेटवर विड्रॉ नका करू, आहे तिथे उभे राहा। हे राहुल नार्वेकर अध्यक्ष ट्रायब्युनल म्हणून तिथून निकाल देत आहेत। आजचा निकाल हा फार महत्त्वाचा ठरणार आहे। निकालामध्ये बाद कोण होणार, डिस्क्वालिफाय कोण होणार, कोण खरं कोण खोटं, कदाचित ते ठरवू शकतील कागदावर, पण हे माझं ठाम आणि पक्क मत बनलेलं आहे की येणाऱ्या 2024च्या निवडणुकाच ठरवतील की खरं कोण आणि खोटं कोण, गद्दार कोण आणि प्रामाणिक कोण। जनतेचा कौल तर आलेला आहे। काल परवापासून मी बघतोय मीडिया ज्यांना विचारते की तुम्ही कोणासोबत, ते सगळे सांगतात आम्ही एकाच नावासोबत, उद्धव बाळासाहेब ठाकरे, दुसरं आमच्या समोर नावच नाहीये। एक प्रामाणिक माणूस, एक प्रामाणिक व्यक्ती, एक प्रामाणिक कुटुंब प्रमुख, ज्यांनी स्वतःची काळजी न घेता महाराष्ट्राची काळजी घ्यायला कोविडच्या काळात पुढे आलेला माणूस आहे। जेव्हा 2019 मध्ये आपल्याबरोबर दगाफटका झाला, 14 मध्ये जशी आपली भाजपनी युती तोडली होती, 18-19च्या वेळी आपल्याला सांगितलं नाही परत या, आम्हाला तुमची गरज आहे, आम्हाला तुमची गरज आहे, हिंदुत्ववादी पक्षांची गरज आहे, सोबत या। 14 मध्ये पण आम्ही हिंदूच होतो, युती तोडलेली होती तुम्ही, तरी देखील आपल्या एक जी निष्ठा असते, एक जी मैत्री असते, जे प्रेम असतं, ते पाहून आपण पुन्हा एकदा त्यांच्याबरोबर बसलो होतो। 2019ला पुन्हा एकदा दगाफटका केला आपल्याबरोबर, आणि आपल्याला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर जेव्हा आपण सत्ता स्थापन केली त्या पहिल्या दिवसापासून
त्यांची पोटदुखी सुरू झाली. पोटदुखी ही नव्हती त्यांची की सरकार दुसऱ्याचं बनलं कसं, पोटदुखी ही नव्हती त्यांची की शिवसेना सतत कशी आहे, पोटदुखी त्यांची हीच होती की महाराष्ट्र हा पुढे कसा चाललाय, महाराष्ट्र हा गुजरातपेक्षा पुढे कसा चाललाय, महाराष्ट्रात उद्योग येतातच कसे आहेत, महाराष्ट्रात दंगली होत कशा नाहीत, महाराष्ट्र हे सगळं काही महाराष्ट्रात चांगलं कसं चाललंय, हा विचार घेऊन भाजपच्या पोटात एवढं दुखत होतं की त्यांनी ठरवलं की जे गद्दार असतील महाराष्ट्रातले त्यांना फोडायचं, खोक्याचं राजकारण करायचं, धोक्याचं राजकारण करायचं आणि आपलं सरकार पाडून स्वतःचं सरकार स्थापन करायचं. 2019 ते 2022 पर्यंत जे आपलं सरकार होतं, हे सरकार तुम्ही 8व्या महाविकास आघाडीचं सरकार होतं. त्यावेळी आपण काय काय कामं करत होतो, महाराष्ट्राला कुठे पुढे नेत होतो आपण, महाराष्ट्राला ज्या वेगाने पुढे नेत होतो, सगळं जग आपलं कौतुक करत होतं की आपल्या देशामध्ये एक राष्ट्र एक देश असा आहे, देशामध्ये एक राज्य असं आहे महाराष्ट्र म्हणून, की जिथे प्रगतीपथावर चालणारा सगळाच समाज आहे. जातींमध्ये, धर्मांमध्ये, पंथांमध्ये, जिल्ह्यामध्ये, तालुक्यांमध्ये वाद निर्माण नाही होत. उद्योग जर करायचा असेल, रोजगार जर निर्माण करायचा असेल तर महाराष्ट्र एक चांगलं परिसर आहे, एक चांगलं राज्य आहे, हे लक्षात घेऊन आणि उद्धव साहेबांवर विश्वास ठेवून अनेक जगातले उद्योजक, अनेक जगातले वेगवेगळ्या देशातले उद्योजक आपल्या राज्यात येत होते. जून 2020 ते जून 2022 पर्यंत साधारणपणे 6.5 लाख कोटीची गुंतवणूक आपल्या राज्यात झाली. आम्हाला अनेकदा विचारलं जातं उद्धव साहेबांनी मला की आदित्य तुमचा जिल्हा कुठचा, आदित्य तुमचा मतदारसंघ कुठचा, आम्ही दोघंही सांगतो, उद्धव साहेबांनी मी दोघंही सांगतो, आमचा जिल्हा म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र, आमचा मतदारसंघ म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र आहे. कारण खूप मंत्री असे मी पाहिलेत की त्यांचं जे खातं असतं, त्यांच्या खात्याची कामं नुसतं त्यांच्या जिल्ह्यापुरती करतात, नुसतं त्यांच्या मतदारसंघापुरती करतात. पण असं करू नाही शकत. संपूर्ण महाराष्ट्र आपला आहे, विदर्भ आपला आहे, पश्चिम महाराष्ट्र आपला आहे, उत्तर महाराष्ट्र आपला आहे, मराठवाडा आपला आहे, मुंबई परिसर आपला आहे. आणि हे सगळं जर आपलं असेल, आपण महाराष्ट्र म्हणून विचार करत असू, तर प्रत्येक कानाकोपऱ्यात चांगलं काहीतरी उद्योग आणला पाहिजे. हेच सगळे उद्योग आपण आपल्या MIDC मध्ये आणत होतो. कुठे 5 स्टार MIDC आहे, कुठे गावातली MIDC आहे. पण हेतू हाच होता की आपल्या महाराष्ट्रातल्या तरुण तरुणींना नोकऱ्या आणि रोजगार उपलब्ध झाला पाहिजे. जर हेच क्षेत्र पाहिलं, उद्योग खातच पाहिलं, सुभाष देसाई साहेब आपले उद्योग मंत्री होते, डॅव्हॉसला मी त्यांच्यासोबत गेलो होतो. 4 दिवसात आम्ही तिथून 80,000 कोटीची गुंतवणूक आपल्या राज्यामध्ये आणली. पण हेच एका बाजूला, आणि दुसऱ्या बाजूला जून 2022 नंतर जे खोके सरकार बसलं, जे गद्दारांचं सरकार बसलं, जे बापचोरांचं सरकार बसलं, तुम्ही मला सांगा ह्या गद्दारांनी महाराष्ट्रामध्ये गेल्या 2 वर्षात एक तरी नवा उद्योग आणलाय का? ऐकलंय कोणी नवा उद्योग आलेला महाराष्ट्रामध्ये? ऐकलंय? FDI, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, म्हणजे परदेशी पैसा जेव्हा आपल्या राज्यात येतो तेव्हा आपलं राज्य प्रगती करतं. कारण जगातले सगळे देश पाहत असतात की होय, देशात आपल्या हे एक राज्य जे प्रगती करू शकतं. आज जसा वायब्रंट गुजरातचा कार्यक्रम गुजरातमध्ये चालू आहे, मला तुम्ही सांगा गेल्या 2 वर्षामध्ये मॅग्नेटिक महाराष्ट्र किंवा महाराष्ट्रामध्ये तसा कार्यक्रम कुठचा झालाय का जिथे मंत्र्यांनी सांगितलंय आम्ही एवढी लाख कोटीची गुंतवणूक या राज्यात आणले तरुणींसाठी? हे ऐकलंय तुम्ही कधी? ह्या पलीकडे आपण ऐकायला लागलेलो आहे की जे आपल्याकडचे आत्ता उद्योग आहेत ते देखील दुसऱ्या राज्यात चाललेले आहेत. वेदांता फॉक्सकॉन बद्दल किती लोकांनी ऐकले तुम्ही? किती लोकांनी ऐकले? सगळ्यांनी ऐकले? वेदांता फॉक्सकॉन गेलं कुठे? ऐकू नाही आलं मला, जरा सांगा गेलं कुठे? एअरबस टाटा जे आपण वेदांता फॉक्सकॉन तळेगावला येणार होतं, एअरबस टाटा जे मिहानमध्ये येणार होतं, गेलं कुठे? बल्ट्रक पार्क जे आपण ऑरिक सिटी मध्ये आणणार होतो संभाजीनगर मध्ये, गेलं कुठे? मेडिकल डिव्हाइस पार्क जे आपण रोह्यामध्ये आणणार होतो, गेलं कुठे? टेस्लाची कंपनी येणार आहे होती महाराष्ट्रामध्ये, जाणार कुठे? महानंदाचं दूध गेलं कुठे? वर्ल्ड कपची फायनल गेली कुठे? 40 गद्दार गेले कुठे? बघितलं सगळं हे समीकरण सोपं झालं आता का? सगळं गुजरातला पाठवलं जातंय. गुजरातला धन्यवाद बोलण्यासाठी आपले 40 गद्दार आणि त्यांचे गद्दाराचे गँग लीडर, घटनाबाह्य मुख्यमंत्री हे सगळं गुजरातकडे पाठवत आहेत. गुजरातची माझं काही भांडण नाही, गुजरातची काही वैर नाही. जे काही गुजरातसाठी येते देशात ते गेलं पाहिजे तिथे.
तसंच आसामसाठी येत असेल तिथे जावं, काश्मीरसाठी असेल जावं, केरळमध्ये जे उद्योग येतात केरळात जावे. पण मला राग ह्या गोष्टीचा येतो की ह्या गद्दारांच्या सरकारने जे आपलं हमखास आपलं होतं, आपल्या हक्काचं होतं, माझ्या तरुण तरुणी मित्रांचं होतं, त्यांचा इकडचा घास हातातला काढून गुजरातच्या घशात घातलेला आहे. ह्याचा मला राग येतो. ह्याच्याच विरुद्ध मी लढत आहे. वेदांता फॉक्सकॉन एक इंडस्ट्री आपण ह्या तळेगावमध्ये आणणार होतो, इथून थोड्या अंतरावर आहे, पुण्यातच आहे. वेदांता फॉक्सकॉन मधून आपल्याला आपल्या महाराष्ट्रात काही देशभरात 1,00,000 तरुण तरुणींना नोकऱ्या देऊ शकलो असतो पुढच्या 3 वर्षामध्ये. 1,00,000. इथे किती तरुण तरुणी आहेत? 30तले, 40तले, 20तले? हात जरा वरती करा. शिकलेलेत ना तुम्ही? कॉलेज बिलेज झाले का? जॉब्स? हाच प्रश्न आहे. नोकऱ्या नाही आहेत हातात. आपल्याला आंदोलन करायला लावतात, डॉल्बी देतात, डीजे देतात, नाचा, आनंदाचा क्षण आहे नाचा, हा सण आहे नाचा, तो सण आहे नाचा. आम्ही सगळे सण साजरे करतो, सगळ्या धर्माचे सण साजरे करू, पण नुसतं नाचायला काही आम्ही या जगात आलेलो नाही. आम्हाला काहीतरी करून दाखवायचं, ज्यासाठी आम्ही शिकलेलो आहे आणि शिकून आम्हाला हातात आमचे रोजगार पाहिजे, आम्हाला काम पाहिजे, ह्याच्यासाठी आपण लढत आहोत. वेदांता फॉक्सकॉन जेव्हा तळेगावमध्ये येत होतं, 2 वर्षात हे उद्योग तयार झाले असते. 2 ते 3 वर्षामध्ये त्याच सोबत जसं मी सांगितलं 1,00,000 लोकांना नोकरी मिळाली असती. अजून 160 वेगळे वेगळे छोटे मोठे उद्योग आपल्या राज्यात त्याच्यासोबत आले असते. आपलं सरकार होतं, जून पर्यंत हमखास हा उद्योग आपल्या राज्यात येत होता. तळेगावमध्ये ठरलं होतं, जागा ठरली होती, सगळं ठरलं होतं. हे घटनाबाह्य मुख्यमंत्री त्यांनी विधान भवनात येऊन सांगितलं सुद्धा, अरे तो वेदांतवाला आलाय, 4,00,000 कोटी घेऊन आलाय, अमुक करतोय ना, तमुक करतोय ना. अरे काय कॉन्ट्रॅक्टर मित्र आहे का तुमचा? 4,00,000 कोटी कुठे, 2.5 कोटी कुठे? म्हणजे मुख्यमंत्र्यांना साधी किती गुंतवणूकची फिगर काय आहे, किती आकडा आहे हे देखील माहिती नाही. एवढं खोटं बोलायचं, विधानसभेत खोटं बोलायचं. आणि नंतर ते जेव्हा गुजरातला गेलं, ह्यानंतर त्यांना आता पताही नव्हतं गुजरातला कधी गेलं. मी जेव्हा ट्विटरवर टाकलं तेव्हा त्यांना कळलं आणि मग त्यांनी काय येऊन सांगितलं, केंद्र सरकार आपल्याला ह्यापेक्षा मोठा काहीतरी आता उद्योग देणार आहे. काय उद्योग दिलेला आहे आपल्याला? उद्योग काहीच दिलेला नाहीये. उद्योग त्यांना दिलाय की खोके मोजत बसा. अनेक खोके त्यांच्या घरी गेलेले, त्यांना खोके मिळाले, आपले धोके दिले. म्हणजे ह्यांचं धोरण स्पष्ट आहे, स्वतःला खोके आणि जनतेला धोके, हे धोरण आहे. पण जेव्हा गुजरातला गेलं त्यानंतर ते सगळे उद्योग, वेदांता फॉक्सकॉनची सगळी लोक गुजरातला गेली, बघायला गेली की काय नक्की आहे, किती वर्षात आपण सुरू करू शकतो. आणि मग त्यांनी पाहिलं की पुढचे 7 ते 8 वर्ष तिथे एक वीट लागू शकत नाही. कारण ज्या जागी त्यांना जागा दिली होती तिथे ना पाणी आहे, ना वीज आहे, ना रस्ता आहे, ना काही प्रगती केली आहे. आणि तो उद्योग गुंडाळला आणि दुसऱ्या देशात गेलेला आहे. नुकसान कोणाचं झालं मला सांगा? नुकसान कोणाचं झालं? नुसतं महाराष्ट्राचं नाही झालं, तर आपल्या देशाचं नुकसान झालं. कारण तो उद्योग जो होता तो सेमीकंडक्टर चिपचा होता. पुढची 10 वर्ष त्या चिपची आहेत. आणि नुसतं आपल्या राज्यातलं नाही, तर आपल्या राज्यामध्ये देशभरातून सगळ्या राज्यातून आपल्या राज्यात मुलं मुली येतात का? तर एक स्वप्न घेऊन की मला माझ्या हातात काहीतरी रोजगार मिळेल, उद्योग मिळेल, माझे स्वतःचे पैसे मिळतील. तसंच कदाचित गुजरातला गेले असते. पण हा उद्योग आपल्या राज्यात जो सुरू झाला असता पुढच्या 2 वर्षात, तो बंद झाला. गुजरातला गेला, गुजरातला बंदच पडला. नुकसान आपल्या देशाचं झालेलं आहे. नुकसान आपल्या पूर्ण राज्याचं नाही, तर पूर्ण देशाचं झालंय, तरुण तरुणींचं झालेलं आहे. जसं मी हे सांगत आहे, कितीतरी वेळा आपण ऐकलेलं आहे की उद्योग इथून तिथे चाललाय, उद्योग इथून तिथे चाललेला आहे. पण आपल्याकडे जी परिस्थिती आहे ती देखील भयंकर होत चाललेली आहे. जर आपण पाहिलं, गावाकडे गेलोत, ग्रामीण भागात गेलोत, शेतकरी बांधवांना विचारलं की तुम्हाला असं वाटतं का की तुमची पुढची पिढी ही शेतीत यावी, शेती करावी? त्यांनी सगळे सांगतात आम्हाला तरी वाटत नाही की आमच्या पुढच्या पिढीने शेतकरी व्हावं. काही काही मुलांनी तर जाऊन शिकावं आणि पुढे शहरात काम करावं. बरोबर बोलतो ना मी? कारण मालाला भाव नसतो, बाकीच्या किमती वाढत चाललेल्या आहेत, पीक विम्याचा काही आता पता नसतो, अवकाळी पाऊस कधी होतो, कधी गारपीट होते, कधी दुष्काळ असतो. हे सगळं वातावरण जर पाहिलं गेलं तर मला तुम्ही सांगा, जी मुलं शेतकरी नाही बनणार, कृषी क्षेत्रात येणार नाही, ती मुलं जी तुम्ही शहरात पाठवतायत, जे एका बाजूला हे उद्योग गुजरातला पाठवत असतील, तर मग नक्की आपली मुलं जाणार कुठे? माझ्या वयाची तरुण मुलं मुली जाणार कुठे? हा आज मला मोठा प्रश्न पडलेला आहे. कृषी क्षेत्र कोलमडलेलं आहे. स्पर्धा परीक्षा द्यायच्या असतील UPSCच्या, MPSCच्या, एकतर MPSCच्या मुलांना अनेकदा मी पाहिलेलं गेल्या 2-3 वर्षामध्ये आंदोलन आंदोलन आंदोलन, दुसऱ्या पदार्थ काही पडतच नाही. मग येतात मुख्यमंत्री, येतात कोणतरी पालकमंत्री, येतात आश्वासन देतात,